Okay, there are now 10 students over here, and I am now showing you screen. Just see what I am telling and then answer the questions. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल कुड बी अधिक ऑब्जेक्ट. हा कुड बी आपण कुड बद्दल काल पाहिलेला आहे. आता आपण कुड बी, कुड हॅव बीन आणि कुड हॅव याला पाहायचंय. काही काही विचार करू नका. हे जे कुड, शुड, वुड आहेत हे शिकून झालं की मी तुम्हाला तिघांचा चार्ट पाठवेन. त्याच्यामुळे तुम्हाला तो चार्ट वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला ते एकदम क्लिअर होईल. पहिल्यांदा मला हे बेसिक शिकून झालं की मी तुम्हाला चार्ट पाठवतो. पहिल्यांदा कुडबी अधिक ऑब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी काय दिसतंय तर कुडबी नंतर क्रियापदाचा वापर झालेला नाही. म्हणजे आपण सिंपल टेन्सेस मध्ये जे आपण पोझिशन आणि इन्फॉर्मेशन पाहिलं होतं ना, जे आपण पोझिशन आणि इन्फॉर्मेशन पाहिलं होतं तसं हे इन्फॉर्मेशन सारखं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण एपीआय मध्ये पाहिलं होतं की पोझिशन आणि इन्फॉर्मेशन मध्ये क्रियापदांचा वापर होत नाही. त्याचप्रमाणे शुड बी, वुड बी, कुड बी जिथे बी आहे ती वाक्य इन्फॉर्मेशन सारखीच असतात. पोझिशन नाही, इन्फॉर्मेशन सारखी असतात. जसं आपण सिंपल फ्युचर टेन्सचा इन्फॉर्मेशन पाहिला होता तसा हा इन्फॉर्मेशन आहे. फक्त त्याचा मराठीत अर्थ वेगळा ते पाहूया. या वाक्य रचनेचा मराठीत अर्थ असू शकतो, असू शकते, असू शकतात असा होतो. याचा उपयोग एखादी गोष्ट शक्यता दर्शवण्यासाठी किंवा कदाचित खरी असण्याच्यासाठी कदाचित खरी असण्याची शक्यता दर्शवण्यासाठी होतो. आता काही उदाहरणे आपण पहिल्यांदा पाहूया. बघा स्क्रीनवर उदाहरण दिसतंय. ही म्हणण्यापेक्षा हे म्हणू, हे कारण असू शकतं. म्हणजे तो खोटं बोलण्याचं हे कारण असू शकतं असं वाक्य म्हणायचंय. तर आपण घेऊया हे कारण असू शकतं, हे म्हणजे धिस, आणि असू शकतं म्हणून कुड बी द रिझन. धिस कुड बी द रिझन. हे कारण असू शकतं. हे कारण असू शकत नाही. दिस कुड नॉट बी द रिझन. हे कारण असू शकतं का? कुड धिस बी द रिझन? आणि हे कारण असू शकत नाही का? मग कुडंट धिस बी द रिझन. असे 4 वाक्य आपण कुड बीची पाहिले. दुसरं वाक्य आहे ही कुड बी द थीफ. तो चोर असू शकतो. तो चोर असू शकत नाही. ही कुडंट बी द थीफ. तो चोर असू शकतो का? कुड ही बी द थीफ? आणि तो चोर असू शकत नाही का? कुडंट ही बी द थीफ. वाक्य क्रमांक 3, ते आपले नवीन शेजारी असू शकतात. दे कुड बी आवर न्यू नेबर्स. ते आपले नवीन शेजारी असू शकत नाही. दे कुडंट बी आवर न्यू नेबर्स. ते आपले नवीन शेजारी असू शकतात का? कुड दे बी आवर न्यू नेबर्स. आणि ते आपले नवीन शेजारी असू शकत नाही का? कुडंट दे बी आवर न्यू नेबर्स. आणि चौथं वाक्य आहे ही एक चांगली संधी असू शकते. दिस कुड बी अ गुड अपॉर्च्युनिटी. एक चांगली संधी असू शकत नाही. इट कुड नॉट बी अ गुड अपॉर्च्युनिटी. ही चांगली संधी असू शकते का? कुड धिस बी अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि ही चांगली संधी असू शकत नाही का? कुडंट धिस बी अ गुड अपॉर्च्युनिटी. ही रचना शक्यतेचा सूचक वापर दर्शवते आणि संभाषणात पुष्टीशिवाय अंदाज लावण्यासाठी वापरली जाते. आता याचं ऍक्च्युअली जे वाक्य बनवू त्या तुम्हाला अजून डिटेल्स मध्ये हे कळेल. आता मी स्क्रीन शेअर करतोय पुढची, ज्याच्यामध्ये आपल्याला वाक्य पाहता येतील. आता या ठिकाणी जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येकाने मला एक एक करून उत्तर द्यायचंय. पहिल्यांदा अनुराधा देशपांडे, आपण तयार आहात का मॅडम? ओके, मग मी तुम्हाला मराठीमध्ये विचारतो. तो माझा तो माझा मित्र असू शकतो, कसं म्हणाल?
हो. येस, व्हेरी गुड. तो माझा मित्र असू शकत नाही. सांगा इंग्लिशमध्ये. हा, कुडबीच्या मध्ये डॉट टाकायचा. ही कुड नॉट बी माय फ्रेंड. तो माझा मित्र असू शकतो का? कुड व्हायला. कुड. बी राहिला. कुड ही बी. हा. आणि तो माझा बी. हा. 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 मी मराठी विचारायच्या आधीच तुमचं इंग्लिश वाक्य तयार होतं. कारण इंग्लिश वाक्य सिक्वेन्सनी सोपी असतात. येस. आता वाक्य सांगणार आहेत मनीषा चव्हाण मॅडम. ही चूक ही चूक तुझी असू शकते किंवा ही तुझी चूक असू शकते असं म्हणलं तरी चालेल. ही तुझी चूक असू शकते. सांगा मनीषा चव्हाण मॅडम. येस, ही तुझी चूक असू शकत नाही. ही तुझी चूक असू शकते का? आणि ही तुझी चूक असू शकत नाही का? व्हेरी गुड. आता गीतांजली शेलार मॅडम. हे तुझे पुस्तक असू शकते. पटापट घ्या म्हणजे आपल्याला अजून राऊंड मारता येईल. गीतांजली मॅडम आहात का तुम्ही अवेलेबल? बरं. हा, चालेल. हा. नाही, हे सोपं आहे. थांबा थांबा. ऐका 2 मिनिटं. गीतांजली शेलार. थांबा थांबा थांबा. तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे मी. एकदा गीतांजली शेलार मॅडम पुढचा राऊंड घेतो मी. शेलार मॅडम, दिस कुड बी युअर बुक असं होईल. दिस कुड बी युअर बुक. पुढचं हे तुझं पुस्तक असू शकत नाही. दिस कुडंट बी युअर बुक. हे तुझं पुस्तक असू शकतं का? कुड दिस बी युअर बुक. आणि हे तुझं पुस्तक असू शकत नाही का? कुडंट दिस बी युअर बुक. ओके. हा. प्रतिभा मॅडम, तुम्ही सांगायचं आता. उद्या पाऊस पडू शकतो. आता इथे बघा. उद्या पाऊस पडू शकतो. इथे बी येणार नाहीये. इथे फक्त कुड. हा, सांगा मॅम. बी येणार नाही आता. फॉल कशाला? हा, फक्त कोड. इट कुड रेन टुमारो. हा. मग पहिला रेन घेतला तर फॉल. द रेन कुड फॉल टुमारो असं. ओके. आता उद्या पाऊस पडू शकत नाही. सांगा. इट कुड नॉट रेन टुमारो. प्रश्न, उद्या पाऊस पडू शकतो का? कुड इट रेन टुमारो. आणि उद्या पाऊस पडू शकत नाही का? कुडंट इट रेन टुमारो. आता श्वेता हटेकर मॅडम, तुम्ही सांगा. हा निर्णय योग्य असू शकतो. सांगा. दिस डिसिजन कुड बी करेक्ट. येस. कुणी उत्तर दिलं हे? ओके. हा. मग आता वाक्य होतं, हा निर्णय योग्य असू शकत नाही. सांगा. हा. हा निर्णय योग्य असू शकतो का?
आणि हा निर्णय योग्य असू शकत नाही का? व्हेरी गुड. वाक्य क्रमांक 6. आता सांगणार आहेत होले मॅडम. होले मॅडम, पहिल्यांदा तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो, मग वाक्य सांगा. तुम्ही मला जे पाठवलं होतं तिथे शुड हॅव नंतर मीठ न घेता मेट घ्यायचं. MET, मेट, तिसरं रूप. शुड हॅव, हा, नंतर विल हॅव, पूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे, तिथं पण मेट घ्यायचंय. आणि आणि एका ठिकाणी तुम्ही विल बी आणि मीठ म्हणला तो बनलं बी नकोय, फक्त विल. विल आणि नंतर पुढे क्रियापद आहे. तुम्ही डॉक्टरना उद्या भेटाल. हा, तुम्ही उद्या डॉक्टरना भेटाल. यू विल मीट टुमॉरो, यू विल मीट द डॉक्टर, असं बी नको तिथे. ओके. हा. आणि आता मला या प्रश्न उत्तर द्या. ती जागा खूप सुंदर असू शकते, सांगा. येस. येस. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. ज्योती साष्टे मॅडम, हा प्रश्न कठीण असू शकतो. येस. हा प्रश्न काय बरं म्हणतो, कठीण. हा प्रश्न कठीण असू शकत नाही. तुम्ही प्रश्न म्हणला का क्वेश्चन? क्वेश्चन, ओके. मला ऐकायला प्रश्न म्हणलं, मराठी अर्ध आणि इंग्लिश अर्ध घेतलं का? ओके. हा, हा. आणि हा प्रश्न कठीण असू शकतो का? आणि हा प्रश्न कठीण असू शकत नाही का? हा, बाकीच्यांनी म्यूट करा. बाकीच्यांनी म्यूट करा. ज्योती साष्टे मॅडम, शेवट सांगा, हा प्रश्न कठीण असू शकत नाही का? हॅलो, आवाज येतोय? कुडंट दिस क्वेश्चन बी हार्ड? येस. आता मनीषा भोसले मॅडम. हा, हा. मनीषा भोसले मॅडम, तुम्ही सांगायचंय, ते लोक परदेशी असू शकतात. हा, ते लोक परदेशी असू शकत नाही. ते लोक परदेशी असू शकतात का? आणि ते लोक परदेशी असू शकत नाही का? हा, आता तुम्ही मला याच प्रश्नाचं थोडस मी फिरून विचारणार आहे, ते मला उत्तर द्यायचंय. आपले सर, आपल्या सरांचं आडनाव परदेशी असू शकतं, सांगा. कसं म्हणणार? आपल्या सरांचं आडनाव परदेशी असू शकतं, सांगा. आहे का? हा. हा. हा, मला वाटलं फॉरेनर म्हणताय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुद्दाम मी तुम्हाला असं फिरून जरा विचारलं होतं, पण व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी सारिका मॅडम, तुम्ही उत्तर द्यायचं. आता प्रश्न पुढचा आहे. हा अपघात कोणाची चुकीमुळे झाला असू शकतो? कोणाच्याही चुकीमुळे झाला. थांबा, कोण आहे बरं? अं, हा, एक मिनिट मॅडम. एक मिनिट थांबा. सारिका मॅडम काय सांगतात ते बघू. त्यांचा राऊंड झाला ना किंवा तुम्ही सांगा. बोला मॅम. एनिबडीज फॉल्ट, दिस ऍक्सिडेंट शुड बी एनिबडीज फॉल्ट. हा, सारी आपलं ज्योती मॅडम सांगा, काय म्हणायचं तुम्हाला? ड्यू टू अदर्स फॉल्ट असं म्हणा. हा,
This accident could be others' fault, others' mistake. हा, ड्यू टू अदर्स मिस्टेक. चालेल ना, काय हरकत नाही. आणि सारिका मॅडम तुमचं पण जवळपास बरोबर आलेलं आहे. येस. हा. आता या ठिकाणी नीता शोभागडे मॅडम तुम्ही सांगायचं आहे, तुझे उत्तर बरोबर असू शकते. तुझे उत्तर बरोबर असू शकत नाही. तुझे उत्तर बरोबर असू शकते का? हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता प्लस. प्लस मॅडम थांबा जरा, मी जरा स्क्रीन बदलतो. येस. आता श्रद्धा मॅडम थोडस तुम्ही आता पहिल्यांदा डेफिनेशन पहा आणि मग वाक्याचं उत्तर द्या. आत्ता आपण जे मागच्या स्क्रीनवर पाहिलं ते कुड बी होतं हेल्पिंग वर्ब, पण त्यानंतर एक मिनिट तुम्ही सर्वांनी म्यूट करा, कारण मग मला ते आवाज येतो ना मध्ये आधी. तर जरा म्यूट करा. येस. हा. आता सांगतो मी. कुड बी नंतर ऑब्जेक्ट, हे आपण आतापर्यंतची वाक्य जी पाहिली 10, ते कुडबी नंतर क्रियापद नव्हतं बघा, तिथे ऑब्जेक्ट होते सगळे. मी तुम्हाला ते सगळे पाठवणार आहे, तुम्हाला घरी होमवर्क करायचा आहे. आणि मला ठराविक लोकांचाच होमवर्क येतो, सर्वांचा येत नाही. त्यातल्या त्यात सुद्धा लोक फक्त लिहून पाठवतात, बोलून पाठवत नाहीत. मग जर आपण सिरियसली नाही घेतलं तर क्लास चालू आहे तोपर्यंतच बोलता येईल, क्लास संपला की परत ठप्प कारभार होईल. त्याच्यामुळे सर्वांनी होमवर्क पाठवा आणि ऑडिओ पण पाठवा बोललेला. आता बघा इथं, इथं कुडबी नंतर क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा वापर झालेला आहे. म्हणजे कुडबी नंतर नेहमी चौथं रूप येतं. जसं चालू भविष्य काळामध्ये विलबी नंतर चौथं रूप आलंय ना, तसं चालू भविष्य काळासारखं हे वाक्य आहे. या वाक्य रचनेचा मराठीत अर्थ कदाचित क्रिया करत असू शकतो, शकते किंवा शकतात असा होतो. हे सर्व पाठवेन, लोहीत लिहून घ्या. याचा उपयोग कोणतीही गोष्ट त्या क्षणी किंवा भविष्यात शक्यतेने सुरू असण्याची शक्यता दर्शवली आहे. म्हणजे काय ते डेफिनेशन नाही कळलं तर वाक्यात कळते बघा. तो आता झोपत असू शकतो. झोपत म्हणजे चालू काळांमध्ये क्रियापदा शेवटी फक्त त लागतो. झोपत, करत, पाहात, है ना, पडत असं येणार इथे. तर तो आता झोपत असू शकतो. इंग्लिश वाक्य इथे आलेलं आहे. नेमकं मला तुम्हाला मराठी घ्यायचं होतं पण इंग्लिश पण आलंय. त्याच्यामुळे आता काय सोपं झालं. ही कुड बी स्लीपिंग नाव. ओके. तो आता झोपत असू शकत नाही. ही कुड नॉट बी स्लीपिंग नाव. सेम 4 वाक्यावर आहेत. आता हे तुम्हाला होमवर्कला जावं लागणार मला, कारण याचं इंग्लिश सुद्धा तुम्हाला वाक्य आलेली आहेत. त्याच्यामुळे आता विचारात काही पॉइंट नाहीये, मी समजू शकतो आता. ती ऑफिसमध्ये काम करत असू शकते. शी कुड बी वर्किंग इन द ऑफिस. ती टीव्ही ते टीव्ही पाहत असू शकतात. दे कुड बी वॉचिंग टीव्ही. तू चूक करत असू शकतोस. यू कुड बी मेकिंग अ मिस्टेक. आणि मुंबईत पाऊस पडत असू शकतो. इट कुड बी रेनिंग इन मुंबई. म्हणजे 5 वाक्य प्रॅक्टिकली बऱ्याचदा बरोबर वाटतंय. पहिलं वाक्य थोडंसं आपण व्यवहारामध्ये वापरत नाही बऱ्याचदा. तू चूक करत असू शकतोस, हे सुद्धा वाक्य व्यवहारामध्ये एवढं नाही. पण ते टीव्ही पाहत असू शकतात, हे बरोबर आहे. ती ऑफिसमध्ये काम करू शकते, हे सुद्धा बऱ्याचदा व्यवहारात आपण बघतो. तो आता झोपत असू शकतो, हे बऱ्याचदा आपण व्यवहारामध्ये पाहत नाही. 5चं वाक्य सुद्धा आपण व्यवहारात पाहतो. मुंबईत पाऊस पडत असू शकतो. अशा पद्धतीने हा वाक्य पुढे आहेत. येस येस येस, मला वाटलं वाक्यच इंग्लिशमध्ये आली. येस, म्हणजे आहेत पुढे वाक्य. हा, शुड बीचा सेम असंच आहे. शुड बी अधिक क्रियापदाचं चौथं रूप असतं. मी आता काय करणार, हे सूड वूड कूड झालं की पुन्हा रिव्हिजन घेईन सगळ्यांचं, मग तुम्हाला कळेल. हा. आता श्रद्धा मॅडम तुम्ही उत्तर द्यायचंय. तो बाजारात खरेदी करत असू शकतो. येस, व्हेरी गुड. आता चारही फॉर्म सांगता येईल का पटपट? हम्म, हम्म.
could he be buying in the market? ओके. आणि couldn't he be buying in the market? ओके. ठीक आहे. आता अजून कोण राहिलंय बरं या ठिकाणी? हा, रेणुका बावधाने मॅडम, तो वाक्य तुमचं, ती पुस्तक वाचत असू शकते. रेणुका, हा, चारी सांगा पटापट. हा. हा. आणि बी राहिला बघा. कुडंट शी बी रीडिंग द बुक? बी. हा, हा बी महत्वाचा आहे, असू शकणे अर्थाने. हा. आता स्नेहल कडलक मॅडम, तुम्ही उत्तर द्यायचं. आता तुमचं वाक्य आहे, ते मैदानात खेळत असू शकतात. ते चालेल, चारी सांगा. हा. येस. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता हे घरी अभ्यास करताना मोठ्याने बोलून मला ऑडिओ पाठवायचा आहे. आई स्वयंपाक करत असू शकते, याचं उत्तर द्यायचंय आता मला. सुशीला ठाकरे मॅडम. मॅडम सांगा, मी तुम्हाला मदत करतो. 4 नंबर आहे. ओ माय गॉड. 4 नंबर, हा. तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारत असू शकता. आता हे ठाकरे मॅडम सांगा. तुम्ही म्हणजे यू. घ्या मॅडम, मी मदत करतो तुम्हाला. यू. तुमचा ऑडिओ ओपन झाला तर मी सांगायला सुरुवात करतो. येस, यू. घ्या, कुड बी. आणि गप्पा मारणे म्हणजे चॅटिंग म्हणू आपण. यू कुड बी चॅटिंग विथ युअर फ्रेंड्स. हा, व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड. यू कुड बी चॅटिंग विथ युअर फ्रेंड्स. नकार होणार, यू कुड नॉट बी चॅटिंग विथ युअर फ्रेंड्स. प्रश्न होणार, कुड यू बी चॅटिंग विथ युअर फ्रेंड्स. आणि नकारार्थी प्रश्न होणार, कुडंट यू बी चॅटिंग विथ युअर फ्रेंड्स. येस. ओके. आता तुम्ही सर्वांना मी सारखं आठवण करतोय, ही जी वाक्य मी तुम्हाला पाठवणार आहे, याचा ऑडिओ फॉर्मॅट बनवून मला पाठवा. बघू द्या, तुमच्या जिभेला वळण लागलं ना इंग्लिश बोलण्याचं, की सोपं होऊन जाईल. स्वप्नाली, आता तुमचा शेवटचा राऊंड आला बघा. पहिला राऊंड तुम्ही शेवटी आलात. पाऊस पडत असू शकतो, सांगा. इट कुड बी. इट कुड. नाही, रेनिंग म्हणायचं मग. इट कुड बी रेनिंग. हा. जर करता. हा, चालेल सांग. हा. 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 आणि जर समजा इट करता घेतला नसता आणि रेन करता घेतला असता तर फॉलिंग आलं असतं. रेन कुड बी फॉलिंग, रेन कुडंट बी फॉलिंग, कुड रेन बी फॉलिंग, कुडंट रेन बी फॉलिंग. आलं की लक्षात? येस. आता स्वप्नाली झाल्यानंतर सगळ्यांचा एक एक राऊंड झालाय. पहिल्यापासून सुरू करतो परत. प्रतिभा मॅडम, प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा आता. हा. हा, प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा. आई स्वयंपाक करत असू शकते. येस, चारी सांगून टाका. हा. हा. ओके, व्हेरी गुड. आता अनुराधा देशपांडे मॅडम तुम्ही सांगा. वडील ऑफिसमध्ये मीटिंग घेत असू शकतात. हम्म. हम्म. हा. हा. काय कुणाला काय वाटतं बरं? सांगा बरं. हा. टेकिंग मीटिंग. फादर कुड बी टेकिंग अटेंडिंग. ओके. अटेंडिंग मीटिंग वर. फादर कुड बी अटेंडिंग द मीटिंग. ओके. हा. आता आता एक एकच वाक्य घेऊ आपण.
हो हो, अटेंडिंग. टेकिंग म्हणजे आपण कोणाच्या शक्यतो अटेंडिंगच म्हणतात मीटिंगला, कारण एक कोणतरी टेकिंग असं होत नाही ना. सगळे मीटिंग मध्ये अटेंड करत असतात ना, म्हणून अटेंडिंग म्हणलंय. आता ज्योती साष्टे मॅडम, तुम्ही सांगायचंय मी नवीन कोर्स शिकत असू शकतो. मी सॉरी, मी ऐकू. येस. आता नवं वाक्य सांगायचं आहे. हा. कोळा कोळा. हा. येस. पण इथं कुडंट बी पाहिजे होतं ना. कुडंट आय बी लर्निंग न्यू कोर्स, तो हा बी राहिला बघा सांगताना. हा. येस. मनीषा चव्हाण मॅडम, तुम्ही सांगा आता. तू गाडी चालवत असू शकतोस. ड्रायव्हिंग. हा, चालेल, सांगा. हम्म. हा. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता सारिका मॅडम, तुम्ही सांगा. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असू शकतात. हा, चालेल, सांगा. टीच टीचिंग. हा. कुड बी. हा हा, बी राहतोय. कुड द टीचर बी टीचिंग आणि कुडन द टीचर बी टीचिंग, हा बी विसरू नका बरं का. हम्म. आता येणार आहे आपण गीतांजली शेलार. गीतांजली शेलार मॅडम नाही झाले नाही का? गीतांजली शेलार मॅडम, तुम्ही सांगायचं. येस, बोला. द टीचर, हो, निश्चित असल्यामुळे द टीचर. हा. एक मिनिट, आता मला स्क्रीन बदलावं लागेल. वाक्य संपलेले आहे तिथले. नाव लेट मी चेंज द स्क्रीन. आता झाले बघा, एक दोन तीन झाले नाही का? चार झाले, पाचवं. या ठिकाणी कुड हॅव बीनचा अभ्यास करतोय बघा. आजचा अभ्यास जास्त आहे, नीट करायचा आहे. लिखाण पण करायचंय आणि ऑडिओ फॉर्मॅट पण करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी वाक्य काय आलंय बघा. हा. कुड हॅव बीन प्लस ऑब्जेक्ट. आता कुड हॅव बीन नंतर खरं तर क्रियापदाचं आयएनजी रूप येतं, पण ऑब्जेक्ट पण येतो. जसा कुड बी नंतर ऑब्जेक्ट आला आणि आपण त्याची वाक्य बघितली, त्यानंतर कुड बी नंतर क्रियापदाचं आयएनजी रूप आलं, ती वाक्य बघितली. तसं आता कुड हॅव बीन नंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येणार आहे, नाम किंवा विशेषण येणार आहे, ती वाक्य कशी होतात ती बघू आपण. या वाक्य रचनेचा मराठीत या वाक्यरचनेचा मराठीत अर्थ असू शकला, शकली, शकले असते किंवा असण्याची शक्यता होती असा होतो. याचा उपयोग भूतकाळातील शक्यता किंवा संधी गमावल्याच्या संदर्भात केला जातो. उदाहरण घेऊ आपण बरं का, आणि ते इंग्लिश पण वाक्य दिलीत, मग पुढचं तुम्ही सांगायचंय. तो विजेता असू शकला असता. म्हणजे या वाक्यातून काय कळते? तो विजेता झालेला नाही, पण त्याच्याकडे कॅपॅसिटी होती, असा याचा अर्थ लागलेला आहे. तो विजेता असू शकला असता म्हणजे ही कुड हॅव बीन द विनर. मग कुड हॅव बीन नंतर कुठलंच क्रियापद नाही बघा इथं. विजेता म्हणून विनर नाम झालं ते. त्यानंतर दुसरं, ती डॉक्टर असू शकली असती, म्हणजे याचा अर्थ तिने प्रयत्न केला असता तरी डॉक्टर असू शकली असती असा होतो. शी कुड बी अ डॉक्टर. बघा, शी कुड हॅव बीन अ डॉक्टर म्हणजे कुड हॅव बीन नंतर नामाचा वापर झालेला आहे. तिसरं, ही एक मोठी संधी असू शकली असती. दिस कुड बी दिस कुड हॅव बीन अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. त्यानंतर चौथं, ते आपले मित्र असू शकले असते. दे कुड हॅव बीन अवर फ्रेंड्स. आणि तो एक मोठा अपघात असू शकला असता. इट कुड हॅव बीन अ डिझास्टर. डिझास्टर किंवा ऍक्सिडेंट. आता तुम्हाला मी फरक सांगतो, नीट ऐका मी काय म्हणतो. कुड बीचं भूतकाळी वाक्य कुड हॅव बीन. मग आता तो विजेता असू शकतो, असं जर वाक्य असतं ना, तो
विजेता असू शकतो. वाक्य झालं असतं ही कुड बी द विनर. पण हेच वाक्य तो विजेता असू शकला असता तर कुड बी न घेता कुड हॅव बीन घेतलेलं आहे. तसं ती डॉक्टर असू शकते असं जर म्हटलं तर शी कुड बी अ डॉक्टर. पण ती डॉक्टर असू शकली असती असं आलं तर शी कुड हॅव बीन अ डॉक्टर. तर तिसरं वाक्य ही एक मोठी संधी असू शकते असं जर वाक्य असतं तर धिस कुड बी अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. पण ही एक मोठी संधी असू शकली असती असं वाक्य झाल्यामुळे दिस कुड हॅव बीन अ ग्रेट अपॉर्च्युनिटी. म्हणजे कुडबीचं वाक्य आणि कुड हॅव बीनचं वाक्यामध्ये फरक काय? कुडबीचं वाक्य हे भूतकाळी नाहीये तर कुड हॅव बीन वाक्य भूतकाळी आहे. चौथं वाक्य बघा, ते आपले मित्र असू शकतात. मग ह्या वाक्यात येणार दे कुड बी आवर फ्रेंड्स. कुड बीचा वापर झाला कारण असू शकतात म्हणलंय. पण ते आपले मित्र असू शकले असते म्हणजे आता नाहीयेत म्हणून दे कुड हॅव बीन अवर फ्रेंड्स. आणि पाचवं, तो एक मोठा अपघात असू शकतो. इट कुड बी अ डिझास्टर. आणि तो एक मोठा अपघात असू शकला असता म्हणून इट कुड हॅव बीन अ डिझास्टर. म्हणजे कुड बी आणि कुड हॅव बीनचे मी तुम्हाला वाक्य कम्पेअर करून दाखवलेली आहे. वेळ आली तर हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतोय पुन्हा पहा जर नाही कळालं तर. आता मी स्क्रीन शेअर करतो तुमच्या समोर ज्यामध्ये वाक्य आहेत. येस. तो आता वाक्य सांगायचं कुणी मला ते पहिलं आपण ठरूया. हे वाक्य मला नीता शुभागडे मॅडम सांगणार आहे. वाक्य आहे तो शिक्षक असू शकला असता. शाबाश. पण मला मला असं ऐकायला आलं की तो कुड तुम्ही चुकून कुल्ड म्हणला. एलचे थोडासा आवाज आलेला आहे. तर नुसतं कुड म्हणायचं. हा, सांगा चारी आता. हम्म. येस. येस. शाबाश. आता वाक्य क्रमांक 2 आणि आपल्याला त्या सांगणार आहे त्यांचं नाव आहे कुठे गेल्या बरं. हा, मनीषा भोसले मॅडम तुम्ही सांगायचं. हा, प्रतिभा मॅडम अनुराधा मॅडम तुम्ही राहिलात का सांगायच्या. 2 मिनिट. बर, 2 मिनिटं पुढचं. पुढचं तुम्ही सांगा. पहिले यांचा एकदा घेतो मी. भोसले मॅडम सांगा. ती अभिनेत्री असू शकली असती. ती अभिनेत्री असू शकली असती. एक एक सांगा ना, 4 फॉर्म सांगू नका, एक एक सांगा. भोसले मॅडम. अन ऍक्ट्रेस. येस, व्हेरी गुड. वाक्य क्रमांक 3 अनुराधा देशपांडे सांगा. हा माझा निर्णय असू शकला असता. हा. हा. नाही. इट कुड हॅव बीन. येस. आता प्रतिभा मॅडम तुम्ही सांगा बरं का. प्रतिभा मॅडम, तुम्हाला वाक्य आहे हे एक मोठे यश असू शकले असते. इट कुड हॅव बीन अ बिग सक्सेस. येस. आणि आता आता श्रद्धा मॅडम सांगा बरं का. प्लस ही संधी माझ्यासाठी फायदेशीर असू शकली असती. श्रद्धा मॅडम सांगा. इट कुड हॅव बीन. इट कुड हॅव बीन बेनिफिशियल अपॉर्च्युनिटी फॉर मी. हा, बरोबर. चालतंय. आता पुढे आपण विचारत आहोत. 2 मिनिटं. रेणुका बावधने मॅडम सांगा आता. ते आमचे शेजारी असू शकले असते.
ते आमचे शेजारी असू शकले असते. येस, व्हेरी गुड. ज्योती साष्टे मॅडम, तुम्ही सांगा पुढचं वाक्य. हा सामना आपण जिंकू शकलो असतो. हा सामना आपण जिंकू. नाही, पहिला वी घ्यायचा आपण म्हणून. वी कुड हॅव. दोन मिनिटं. वोन द मॅच. आता हे वाक्य बघून तुमच्याकडे हा सामना आपण जिंकू शकलो असतो, हे वाक्य केलं पॅसिव्ह मध्ये. मध्येच वाक्य बदललंय. पण तुमचा प्रयत्न बरोबर आहे. वी कुड हॅव बीन वोन दिस मॅच, हे पॅसिव्ह सुरू झाले, कळेल तुम्हाला. वाक्य, तो डॉक्टर असू शकला असता. तू डॉक्टर असू शकला असता. हा. यू कुड हॅव बीन अ डॉक्टर. येस. आता हा, श्वेता हटेकर मॅडम, तुम्ही सांगा. अ, हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असू शकले असते. येस, व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता रेणुका बावधारे मॅडम, तुम्ही सांगा. तुझे उत्तर योग्य असू शकले असते. येस, व्हेरी गुड. आणि आता पुढचा राऊंड आहे. स्नेहल कडलग मॅडम, तुमचं वाक्य मी बदलते बरं का. तो शिक्षक असला पाहिजे होता. पाहिजे होता म्हटलं मी. शुड हॅव बीनचा वापर होईल. बसवा वाक्य. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. त्यानंतर आता आपण विचारतोय, स्वप्नाली आपणास, ती अभिनेत्री असायला पाहिजे होती. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आणि त्यानंतर सुशीला ठाकरे मॅडम, तुमचं वाक्य आहे, हा माझा निर्णय असला पाहिजे होता. दिस शुड हॅव बीन. येस, व्हेरी गुड. पाहिजे होता म्हणून शुड हॅव बीन. येस. येस. गीतांजली शेलारे मॅडम, तुम्ही सांगायचंय, हे एक मोठे यश असायला पाहिजे होते. हे एक मोठे यश असायला पाहिजे होते. दिस शुड हॅव बीन अ बिग सक्सेस. ओके. हा. आता सारिका मॅडम, तुम्ही सांगायचंय, ते आमचे शेजारी असायला पाहिजे होते. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आणि आता 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 आणि आता कोण राहिलं बरं आता. ठीक आहे. श्रद्धा मॅडम, तुम्ही सांगा आता. श्रद्धा मॅडम, हे तुमच्या भविष्यासाठी चांगले असायला पाहिजे होते. हा. दिस